होय, तुम्ही जे ऐकलंय, तुम्ही जे बोललंय ते खरंच आहे. तुम्ही जे आता पाहिलंय ते खरंच. एक भाजी विक्रेती महिला, जिने भाजी विकून एक IPS IAS लेवलच्या पदापर्यंत जाण्याचा कष्ट ज्या पद्धतीने केलं, तर ते कष्ट तुम्हाला सांगणार आहे. गुजरातमध्ये एक छोटस खेडेगाव, त्या खेडेगावामध्ये एक नवविवाहित तारुण्यपणातलं जोडपं, ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. नवऱ्याने फक्त एकाच अटीवर तिचं लग्न तिच्यासोबत केलं होतं. जर येणाऱ्या पुढील काळामध्ये जर तू MPSC मधील किंवा UPSC मधील कुठली ना कुठली अधिकारी जर नाही झाली, तर मी तुला सोडून देईल. स्पष्ट असा दम नवऱ्याने दिला होता. परंतु ज्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत झाले, त्याला जॉब काही दिवसामध्ये, म्हणजे फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये जॉब लागला. UPSC क्लिअर केली त्याने. ओके. आणि आपल्या पत्नीला जॉब नसल्यामुळे, शासकीय जॉब नसल्यामुळे अगदी लग्नाच्या फक्त 15 दिवसानंतर त्याने त्याच्या पत्नीला सोडून दिले. आता पत्नीवर एकटी राहण्याची वेळ आली. समाजामध्ये तिला मान पान सन्मान कोणीच देत नव्हतं. कारण की काय, नवऱ्याने सोडलेली होती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तिचा पूर्णपणे सन्मान मान सगळा समाजाने हिसकावून घेतला होता. प्रश्न तिच्या इज्जतीवर आला होता, कारण तिचा आत्मसन्मान या ठिकाणी समाजाने हिरावून घेतला होता. म्हणून लक्षात घ्या, त्या महिलेने भाजी विकली, शेजारच्या घरामध्ये धुनी भांडी केली, परंतु तिचं एकच गोष्ट आणि एकच ध्येय होतं की ज्या कारणामुळे आपल्याला आपल्या नवऱ्याने सोडून दिले, त्याच कारणाने नवऱ्याला लाज वाटेल आणि आपण आत्मसन्मानाने जगू शकतो, समाजामध्ये मोठ्या ताटमानेने जगू शकतो, या कारणामुळे तिने अभ्यासाला सुरुवात केली. लक्षात घ्या, ही कुठलीही आत्मकथा नाही, रिअल गोष्टीवर ही आत्मकथा तुम्हाला बोध मोटिवेशनल स्टोरी आहे. जेणेकरून जर तुम्ही MPSC करत असाल किंवा कुठल्याही UPSC परीक्षेची तयारी करत असाल, कुठे खचला असाल, तुम्ही माघार घेणार असाल, तुमचे हात पाय डोळे कान सगळं जर व्यवस्थित असेल, तर त्या ठिकाणी या महिलेची जर तुम्ही गोष्ट ऐकली, तर धडाडीने तुम्ही खडबडून मोठे व्हाल, जागे व्हाल आणि लागली तर तुमचं ध्येयाकडे वाटचाल करायला सुरुवात करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट आहे अशा एका महिलेची, जिने भाजीपाला विकून रस्त्यावर दिवस रात्र 4 दिवस 3 दिवस उपाशी राहून कष्टाने खूप मेहनत अभ्यास करून तिने MPSC UPSC क्लिअर केलेले आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, कारण जिद्द तिच्या मनामध्ये तशी होती. लक्षात घ्या, सुरुवात करूया स्टोरीला. लहानसं खेडेगाव होतं गुजरातमध्ये. लक्षात घ्या, गुजरातमध्ये छोटस खेडेगाव. 15 दिवसाच्या नंतर नवऱ्याने सोडून दिले. का तर त्याला चांगला प्रकारचा मोठा जॉब लागलेला होता आणि त्याचं स्टेटस समाजामध्ये मोठं झालं होतं. मग पत्नी एकटी रस्त्यावर पडली, समाजाने मानपान सर्व हिसकावून घेतलं, आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. दिवस रात्र मेहनत केली. तिने 4 गोष्टी लक्षात ठेवल्या. एक म्हणजे मोबाईलचा जो वापर होता तो पूर्णपणे दूर केला. दुसरी गोष्ट, जे डिस्ट्रॅक्शन असतात त्याच्यापासून लांब राहिली. तिसरी गोष्ट, तिचा जो आत्मसन्मान होता तो तिला जागृत झाला होता, निर्माण करायचा होता. म्हणून त्या ठिकाणी तिने एक स्टडी बेस्ड प्लॅन केला आणि त्याच्या जोरावर रस्त्यावर दिवसभर भाजीपाला विकून आपला आणि आपल्या कुटुंबाचा खूप मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाह केला. जेणेकरून तिला काय झालं, दिवसभर काबाड कष्ट करायचे आणि रात्रीच्या वेळेस फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा, ह्या दोनच गोष्टी. कारण तिला तिचा आत्मसन्मान परत मिळवायचा होता. कारण की माणसाला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, ती म्हणजे आत्मसन्मान. एकदा जर आत्मसन्मान हिरावून घेतला समाजाने किंवा स्वतःच्या नजरेत स्वतःचा आत्मसन्मान जर आपण लूज करून बसलो, तर तो माणूस कितीही संपत्ती, कितीही पद, अपयशा काही येऊ द्या त्याच्याकडे, त्याला त्या गोष्टीमध्ये रस राहत नाही, कारण की तो मनामधून मेलेला असतो. म्हणून आत्मसन्मान तुमचं एज पाहून येत नाही किंवा तुम्ही केलेल्या कष्टाची किंवा इतर गोष्टीची तुलना त्या ठिकाणी कधीच होत नसतं. म्हणून आत्मसन्मान सगळ्यात महत्वाचा आहे. आणि असं करत करत तिने दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला आणि एक काळ असा आला, ज्यावेळेस तिचं प्री मध्ये एक्झाम पास झाली, त्यावेळेस तिला थोडासा कॉन्फिडन्स आला. परंतु नशीब त्या ठिकाणी तिचं थोडस किंवा त्या ठिकाणी मेहनत कमी पडली असं म्हणता येईल. कारण की मेन्सला ती त्या ठिकाणी थोड्याशा मार्कवरून नापास झाली. परत तिचा जो कॉन्फिडन्स होता तो खूप ढासळला. कारण तिला वाटलं आता एवढे दिवस रात्र कष्ट करून, काबाड कष्ट करून, अभ्यास करून काहीच होत नाहीये, ती खचून गेली. परंतु तिला जिद्द, जितीचा आत्मसन्मान जिथं की समाजाने हिसकावलेला होता, आणि स्त्रीचा जर आत्मसन्मान, स्त्री काही करू शकते. कारण स्त्री ही राजमाता जिजाऊ शकते, स्त्री ही राणी लक्ष्मीबाई असू शकते, स्त्री ही झाशीची राणी असू शकते. कारण की ह्या स्त्रिया फक्त त्यांच्या
शरीर यष्टी नसताना तर त्यांच्या देवी स्वरूप त्यांच्यामध्ये जी शक्ती असते त्याचं उदात्तीकरण करून त्यांनी जगावर राज्य गाजवण्यासाठी ज्यांचं रूप धारण केलेलं असते ती म्हणजे स्त्री असते. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारे राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी सुद्धा खूप मोलाचे मोठे संस्कार करून एक स्वराज्य निर्माण केलं होतं. म्हणजे स्त्री काय करू शकते हे या ठिकाणी आपल्याला समजेल. म्हणून दिवस रात्र तुम्ही मेहनत करा, तुमचे हात पाय कांडोळे सर्व जर व्यवस्थित असेल तर कुठल्याच गोष्टीची तुम्ही कमतरता बाळगू नका आणि दिवस रात्र मेहनत करून तुमच्या यशाचा मार्ग तुम्हीच त्या ठिकाणी पूर्णपणे करू शकता मित्रांनो. म्हणून आजपासून तुम्ही काही पाठीमागील आयुष्यात तुमचं पास्ट काय होता किंवा फ्युचर येणार काय याचा बिलकुल विचार करायचा नाही. आजपासून डेली बेसिस प्लॅन स्टडी प्लॅन करायचा आहे. तुमचं जे टार्गेट आहे ते पूर्णपणे करायचं मित्रांनो. तुम्हाला भरती रिलेटेड अपडेट असेल, सगळ्या गोष्टी असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला आणखी काही मदत लागत असेल माझ्याकडून, जसं की तुम्ही पोलीस भरती करत असाल, तुम्हाला शूज पाहिजे, कमेंट करा. तुमच्यापर्यंत शूज देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. परंतु जर तुमची खरंच परिस्थिती तशी असेल, दुसरी गोष्ट कोणाला पुस्तक घेण्यास अडचणी येत असतील किंवा तुमच्याकडे परिस्थिती बिकट असेल परंतु तुमचं खरंच ध्येय आहे, स्वप्न आहे की मी काहीतरी एमपीएससी स्पर्धा परीक्षा पास करू तुमचं ड्रीम पर्यंत पोहोचण्यास, तर नक्की कमेंट करा. जर तुमची खरंच परिस्थिती त्याचं मी व्हॅलिडेशन करेन, त्याचं मी सगळी प्रोसेस अनालिसिस करून जर खरंच परिस्थिती नसेल तर तुमच्यापर्यंत तुमचे पुस्तकं सुद्धा मिळून जाते मित्रांनो. म्हणून तुम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. मदत लागली हक्काने या ठिकाणी मदत मागा. दुसरी गोष्ट, जर तुमचं ध्येय पूर्ण होण्यासाठी आमच्याकडून काही मदत होत असेल तर याच्यापेक्षा आनंद आम्हालाही नक्कीच दुसरा कुठला नसेल. त्यामुळे मित्रांनो, तुमचं जे सक्सेस स्टोरी आहे, तुमचं लाईफचं गोल आहे ते या ठिकाणी नक्की आजच सेट करा, आत्ताच सेट करा. पुढे चालून त्यावर तुम्हाला गर्वाने स्वाभिमानाने जगायला त्या ठिकाणी नक्कीच मदत मिळेल. अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी आणि भरती अपडेट येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट. तेव्हापर्यंत जय हिंद, धन्यवाद.